नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे यंदाच्या मोसमात गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आलाय। नाशिक शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळते, त्यामुळे गंगापूर धरण 85% भरलं, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। रामकुंड परिसरात असलेली छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली। पावसाचा जोर कायम असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोदावरी नदीला आलेल्या पुराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। यंदाच्या मोसमातील नाशिकमध्ये गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आलाय। आपण जर बघू शकतो या ठिकाणी आता सध्या गोदावरी नदीच्या संपूर्ण पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यंदाच्या मोसमातील गोदावरी नदीला हा दुसऱ्यांदा आलेला पूर आहे। नाशिक शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार ही 2 दिवसांपासून सुरू असल्यामुळे गंगापूर धरणामध्ये जवळपास 85% इतका पाण्यासाठा आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून आता 7000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीमध्ये केला जातोय, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला। रामकुंड परिसरामध्ये असलेले छोटे मोठे जे मंदिर आहे ते पुराच्या पाण्याखाली गेले, तर येत्या 48 तासांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला। तसेच पावसाचा जोर कायम असल्यानं टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडला जाईल अशी देखील माहिती प्रशासनाकडून मिळते। गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गोदावरी नदीला आलेला हा पूर आपण जर बघतो या ठिकाणी पुराचा इंडिकेटर समजला जाणारा जो दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास आता छातीच्या वरती आहे ते पाणी लागले आणि रामकुंड परिसरातील छोटे मोठे सर्व जे मंदिर आहे ते सर्व आता पाणी खाली गेल्याचं पाहायला मिळतंय। रात्रीतून देखील आता पावसाचा ओढ लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून ज्या इथे गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून छोटा मोठा जो पावसाचा अंदाज घेऊन येणारा विसर्ग जो आहे तो वाढवला जाईल अशी देखील माहिती प्रशासनाकडून देण्यात येते। एकंदरीतच आता रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।